अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वणी फाटा येथे बोलेरो कार व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात अखेर एका निष्पाप युवकाचा बळी गेला। या अपघातात गंभीर जखमी झालेला मंथन बबन देशमुख वय 18 राहणार वणी यांचा अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला। या घटनेमुळे वणी व तिवसा परिसरात शोककळा पसरली आहे। ही दुर्दैवी घटना दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडली होती। वणी फाटा येथे दुचाकीवरून जात असताना नागपूरकडून भरधाव येणाऱ्या बोलेरो कारने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील श्रीकांत सुधीर देशमुख वय 35 यांच्या पायाला तर मंथन देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत कार्य करत दोन्ही जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र मंथन देशमुख यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। उपचार सुरू असतानाच मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी प्राणज्योत माळवली। या घटनेनंतर संतप्त झालेल्या वणी येथील नागरिकांनी कुटुंबियासह मोठ्या संख्येने तिवसा पोलीस स्टेशनमध्ये धडक देत अपघातास कारणीभूत ठरलेल्या बोलेरो चालकावर तात्काळ कारवाई करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आरोपी चालकास अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची ठाम भूमिका ग्रामस्थांनी यावेळी घेतली। दरम्यान मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आला होता। या आंदोलनामुळे काही काळ तिवसा पोलीस स्टेशन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। तालुक्यातील तसेच वणी येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले होते। या दुर्दैवी घटनेमुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंथनच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे। तसेच तिवसा पोलीस स्टेशनचे आधारसिंग सोनने यांनी दिली प्रतिक्रिया। त्यावेळी ते म्हणाले, तिवसा शहरालगत वणी फाटा येथे झालेल्या अपघातादरम्यान वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील गोरमाडे अमरावती ब्युरो चीफ। प्रति बबनराव माणिकराव देशमुख राहणार वणी आपल्याच्या आधारे माहिती मिळते की 17/1 रोजी ममदापूर फाट्यासमोर झालेल्या 4 चाकी वाहन क्रमांक ME 27 DE 4282 चालक श्री राजू कोल्हे राहणार तिवसा व मोटरसायकल क्रमांक ME 27 DR 226 वाहनाच्या अपघाताच्या घटनेचा पोलीस स्टेशन तिवसातील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व तपास सुरू आहे। घटने दिवशी पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर असलेले तथा घटनास्थळी गेलेले पोलीस अंमलदार तथा उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे आपले ड्युटीवर असलेले अधिकारी यांची घटनेसंबंधाने सविस्तर चौकशी करून चौकशीमध्ये दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल। उपजिल्हा रुग्णालय तिवसा येथे ड्युटीवर असलेले वैद्यकीय अधिकारी यांची घटनेसंबंधी सविस्तर चौकशी करून योग्य चौकशीमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येईल असं पत्र आपल्याला